मग जस्ट अ मिनिट. ओके, so how the particular load is distributed along the every axis, so either in x axis, y axis or z axis. सर्व लोड हा कुठल्या कुठल्या ऍक्सिसला कितीने रिझॉल्व्ह होतो. ओके, म्हणजे जर तुम्ही एखाद्या चेअर वरती बसलेला असाल आणि तुम्ही एखाद्या बेंच वरती बसलेला असाल, ओके, या दोन्ही गोष्टीमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर देयर इज डिफरन्स बिटवीन चेअर अँड बेंच. ओके, सो तुम्ही जो अप्लाय केलेला फोर्स असेल, फोर्स इन द सेन्स ऑफ युअर वेट, तो नंबर ऑफ बॉडीमध्ये किंवा नंबर ऑफ डायरेक्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. ओके, मग एका बॉडीचा लोड हा नंबर ऑफ पॉइंटला डिस्ट्रीब्यूट कसा होतो हे आपण आयडेंटिफाय करणार आहे इन द केस ऑफ किंवा इन द सब्जेक्ट ऑफ मेकॅनिक्स. ओके, सो मेकॅनिक्स इज द बेसिक or nothing but the resolution of forces. ओके, फोर्सेसचं रिझोल्युशन आपण कसं करतोय, रिझॉल्व म्हणजे काय, एक फोर्स असेल तो आपण नंबर ऑफ कॅटेगरी मध्येच रिझॉल्व करतो किंवा डिस्ट्रीब्यूट करतो. ओके, ते आपण बघणार आहे. देन व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, आपण डायरेक्टली सिलेबस बघू. जस्ट अ मिनिट. Okay, so this is your syllabus. The subject is applied mechanics. Subject code is 203. Okay. Okay. So point number 3 is course outcome. जर तुम्हाला दिसत असेल तर let's discuss about what is course outcome. So what is course outcome? After completion of this particular course, means applied mechanics, you are going to identify first one, the force system of given condition by applying the basic of mechanics. So आपण जी काही सब्जेक्ट मध्ये शिकणार आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही फोर्स वरती कुठल्या कुठल्या कंडिशन अप्लाय केल्यानंतर फोर्स कुठल्या टाईपचा आहे, फोर्सचे पण काही टाइप्स असतात, फोर्स कुठल्या टाइपचा आहे ते आपण आयडेंटिफाय करणार आहे. ओके, सेकंड वन, सिलेक्ट द रिलेव्हंट लिफ्टिंग मशीन फॉर अ गिवन पर्पज. सी, जर तुम्ही ओल्ड जर बघितला असेल तर त्यामध्ये इंडस्ट्रियल रेव्होल्युशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आधी केसमध्ये कंपनीमध्ये जेवढं वर्क होत होतं हे सर्व वर्क हे मॅन्युअली होत होतं विदाउट एनी इंटरव्हेन्शन ऑफ ह्युमन बिंग. ओके, बट नाउ अ केस मशीन इंट्रोड्यूस झालेलं आहे. आता मशीन काय करतं, ह्युमनचं जे काही वर्क असेल ते कमी करतं आणि काम करण्याची इफिशियन्सी ती इम्प्रूव्ह करते. ओके, मग आपण असे काही मशीन तयार केले, एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर आपण गाडीचं टायर चेंज करतो, पंक्चर काढतो. ओके, मग त्या केसमध्ये आपण काय करतो, कन्सिडर करा स्क्रू जॅक नावाची गोष्ट तुम्हाला माहितीच नाहीये किंवा अस्तित्वातच नाही. मग त्या केसमध्ये मी काय करणार आहे, जे काही स्क्रू जॅक असेल, सॉरी, जे काही टायरचा ऍक्सेल असेल ते ऍक्सेल मी लिफ्ट करून ठेवणार, टायर रिमूव्ह करणार, त्याच्यानंतर ते परत इन्स्टॉल करणार. तर ह्या पूर्ण प्रोसेस पर्यंत इट इज नॉट फिजिकली पॉसिबल लिफ्ट द व्हेकल अप फॉर अ सर्टन टाइम. हे पॉसिबल नाही. मग त्यासाठी आपण काय केलं, एक मशीन तयार केलं. ओके, की जो स्क्रूजॅक लिफ्ट केल्यानंतर गाडीला होल्ड करून ठेवेल. आता त्यामध्ये परत दोन टाईप आहे बघा. आपण काय करतो, जोपर्यंत स्क्रूजॅक हा लिफ्ट करतोय तोपर्यंत व्हेकल ही वरती लिफ्ट होते, बट मी स्क्रूजॅक सोडल्यानंतर स्क्रू परत व्हेकल जी असेल ती परत खाली येत नाही, ती त्या पोझिशनला लोड जो असेल तो होल्ड करून ठेवते. म्हणजे हे परत मशीनचे काही वेगवेगळे टाइप्स आहे. म्हणजे स्क्रूजॅक हे टाइपचं एक मशीन आहे. मग आपण हे मशीन आयडेंटिफाय करणार आहे की कुठल्या टाइपचं मशीन हे कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये यूज करतो. ओके, देन
तुम्हाला आत्ताच एक्झाम्पल दिलं मी की तुम्ही ज्या गोष्टीवरती फोर्स अप्लाय करता तो अप्लाय केलेला फोर्स हा त्या बॉडीमध्ये नंबर ऑफ पॉइंटला रिझॉल्व्ह झालेला असतो, डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. मग तो डिस्ट्रीब्यूट झालेला फोर्स हा कितीने असेल ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं. ओके, किती अमाऊंटचा फोर्स हा कुठल्या पॉइंटला किंवा कुठल्या ऍक्सिसला कितीने डिस्ट्रीब्यूट झाला. ओके, मग ते झालं तुमचं डिटरमाइन ऑफ अननोन फोर्स. देन चेकिंग ऑफ स्टॅबिलिटी. आता कुठली बॉडी स्टेबल कधी असते और इक्विलिब्रियम कंडिशनला कधी असते, ज्या वेळेस त्या बॉडीवरती सर्व डायरेक्शननी इक्वल फोर्सेस ऍक्ट होतात तेव्हा. ओके, तुमच्या समोर जो पडलेला पेन असेल किंवा तुमचा मोबाईल असेल, जो समोर ठेवलेला आहे तो स्टेबल आहे, कारण त्यावरती सर्व डायरेक्शनने इक्वल फोर्स ऍक्ट आहे. जोपर्यंत तुम्ही त्यावरती फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट त्याची डायरेक्शन किंवा त्याची मोशन चेंज करत नाही किंवा प्लेस चेंज करत नाही. मोबाईलला जोपर्यंत तुम्ही उचलत नाही तोपर्यंत तो येणार नाही, तो आहे त्या पोझिशनला असेल. ह्या स्टॅबिलिटीच्या किंवा इक्विलिब्रियमच्या कंडिशन काय ते आपण बघणार. देन फ्रिक्शन. आता फ्रिक्शन हा इम्पॉर्टंट फिनॉमिना आहे की जो काही केसमध्ये आपल्याला अपेक्षित असतो, काही केसमध्ये हा निग्लेक्टेड असतो. व्हॉट इज फ्रिक्शन? इट इज दी रबिंग ऍक्शन बिटवीन टू मेटिंग सरफेस. कुठल्याही दोन मेटिंग सरफेस मध्ये जी रबिंग ऍक्शन होते त्याला आपण फ्रिक्शन कंडिशन कन्सिडर करतो. मग हा फ्रिक्शन कुठल्या कुठल्या टाईपचे असतात, त्यावरती प्रॉब्लेम काय आहे ते आपण परत बघणार आहे. परत तुम्हाला मी सांगितलं बॉडीची स्टेबिलिटी. आता स्टॅबिलिटीसाठी दोन प्रकारे असतात, एक असतो तुमचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि दुसरा असतो तुमची सेंट्रॉइड. ओके, आता कुठल्याही बॉडीचा एक सेंटर पॉइंट असतो की ज्या पॉइंटला त्या बॉडीचा सर्व वेट हे ऍक्ट झालेलं असतं. ओके, एकाच पॉइंटला, तो पॉइंट असतो तुमचा सेंट्रॉइड. अशा नंबर ऑफ बॉडीजचा सेंटर पॉइंट किंवा सेंट्रॉइड पॉइंट कुठे असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ओके, सो आफ्टर completion of this course we are going to analyze those 6 course outcomes. Okay, so let's discuss about what is teaching scheme. So we have 3 lecture and 1 tutorial and practical. 70 marks theory paper, 30 marks for your micro project and unit test. So total is 100 again, 70 plus 30, 100. And in practical section we have practicals and any semester exam. So combination of those two is 50. So total subject is 150 out of. Okay. So this is your syllabus. First chapter is mechanics and the force system. Okay. So basic chapter we discuss with what is mechanics, what is applied mechanics, and different definition regarding the subject of mechanics or subject of force. Okay, it is just introductory chapter. What is force, how to represent force, what is laws of force. It is a basic chapter. Second one is this simple lifting machine. Okay, as I said earlier, the machine is a device which can eliminate human interference. Okay, which can eliminate human interference and maximize the efficiency, maximize the productivity. ओके, मग अशी काही आपण मशीन तयार केलेलं आहे सिंपल. मशीनचे टर्म्स like what is velocity ratio, then mechanical advantage, law of machine. Particular machine has a law of machine. प्रत्येक मशीनचा एक काहीतरी लॉ आहे, त्या लॉनेच ते मशीन वर्क करतं. ओके, so what is law of machine for the particular machine? How can we select that the machine is ideal? Okay, what is friction introduced in the machine? Okay, then the types of machine, whether the machine is reversible or irreversible machine. Okay, then we have to study the different types of machine like simple axle and wheel, differential axle and wheel, then worm and worm wheel.
Okay, then single purchase and double purchase crab. Okay, and we have to solve some problem based on this. Okay, after seeing the characteristics, the subject is totally numerical based. So if you discuss about the marking scheme, the out of 70, the more than 50 marks for the your numericals. Okay, so only 40 and 60% criteria. 40% is for the theory and 60% are the numericals. Okay. Okay. Second chapter, next chapter is resolution and composition of forces. So how to resolve any force into number of category. Okay, how to resolve single force into number of categories. What is the composition of forces? What is the law of Varignon's theorem? What are the types of forces? Okay, either force is concurrent or non-concurrent or parallel. What are the types of force system? Okay, then law of triangle, law of triangle of forces, law of parallelogram. आता जे आपण अनालिटिकली सॉल्व्ह करणार आहे तेच आपण ग्राफिकली सॉल्व्ह करणार आहे. ओके, शेळकेचा लोड चेंज केला आहे, शेळके सरांचा लोड चेंज केला आहे, ते वापरू नका. मग ओके ओके, सो जे आपण analytically solve केलेलं आहे, we are going to again solve this problem by graphical method. Okay, then how to plot force system by graphical method. Okay, just hold. Okay, next is the equilibrium. So what is equilibrium? Say, as I said earlier, equilibrium is the stable condition of the body. Okay, stability of the body. So once we applied the force on the body either rotate or in motion. Okay, it's the result of your force. ओके, आपण रिझल्ट असेल तो फोर्सचा बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी आयदर रोटेट होईल किंवा ती त्याची डायरेक्शन असेल किंवा प्लेस असेल ती चेंज करेल. मग ही बॉडी स्टेबल कधी असेल जर बॉडीवरती दोन्ही डायरेक्शनला इक्वल आणि अपोजिट फोर्स असतील तर. ओके, तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल टेबल असेल, टेबल आत्ताच्या कंडिशनला स्टेबल मध्ये. ओके, तुम्ही एका डायरेक्शनने जर त्याला फोर्स अप्लाय केला म्हणजे ओढला तर तो तुमच्याकडे मूव्ह होईल म्हणजे तो मोशन मध्ये येईल. इट्स द रिझल्ट ऑफ युअर फोर्स. ओके, परत तो तुमच्याकडे कधीपर्यंत मूव्ह होणार आहे जोपर्यंत तुम्ही तो फोर्स रिमूव्ह करत नाही तोपर्यंत, और तुम्ही जेवढा फोर्स लावताय त्याचा सेम फोर्स अपोजिट डायरेक्शन जोपर्यंत त्यावरती ऍड करत नाही तोपर्यंत. ओके, सो इक्वल अँड अपोजिट फोर्स बॉडीवरती असल्यानंतर ती बॉडी ही स्टेबल असते किंवा इक्विलिब्रियम कंडिशनला असते. मग त्यासाठी एक लॉ आहे कॉल्ड ॲज लॅमिस थेरम. ओके, लॅमिस थेरम. मग तो थेरम काय आहे ते आपण बघणार आहे. देन टाइप्स ऑफ बीम्स. तुम्ही आता जिथे बसलेला घरात असेल तर स्लॅब वगैरे असतो, स्लॅब मध्ये जी हॉरिझॉन्टल लाईन जी टाकलेली असते कॉन्क्रीटची त्याला बोलता बीम. आता ही बीम आपण दोन पिलर वरती उभी केलेली असते म्हणजे व्हर्टिकल, त्याला बोलता सपोर्ट. ओके, मग ही बीम आणि हा सपोर्ट मिळून तुमची टोटल स्ट्रक्चर तयार करत असतं. आता तुम्ही जिथे बसलेला ते तुमचं लोड हे तुमच्या बीम वरती जाणार आहे, बीम कडनं ते सपोर्ट वरती जाणार आहे. मग तुमचं लोड हा त्या सपोर्ट वरती कितीने डिस्ट्रीब्यूट झाला ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. मग त्याचे वेगवेगळे टाइप्स आहे, लोडचे टाइप्स आहे, सपोर्टचे टाइप्स आहे, बीमचे टाइप्स आहे. मग त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन आहे, आयदर अनालिटिकल असतील किंवा ग्राफिकली असतील. ओके, नेक्स्ट चॅप्टर इज युअर फ्रिक्शन. फ्रिक्शन काय असेल? रबिंग बिटवीन
टू मेटिंग सरफेस, त्यामुळे हीट जनरेट होईल, त्यानंतर तुमचा मोशन मध्ये लॉस होतो. मग काही केसमध्ये तुमचं फ्रिक्शन हे अपेक्षित फेनॉमिना असतो, काही केसमध्ये इट इज इग्नोरन्स वन. मग त्याचे लॉस काय आहे, कुठल्या कुठल्या टाईपचे फ्रिक्शन आहे, त्यावरचे न्यूमेरिकल्स काय ते आपण बघणार. ओके, आणि लास्ट वन युअर सेंट्रॉइड और सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. कुठल्या कुठल्या बेसिक फिगर जे असतात, बेसिक फिगरचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे जाईल, त्याच्यानंतर कॉम्पोजिट सेक्शनची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे असेल ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे, सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सो दिस इज युअर टोटल मार्किंग स्कीम. Chapter number first, mechanics and force system, is for 6 marks. Simple lifting machine is for 12 marks. Resolution is for 14. Equilibrium for 14. Then friction for 12 marks and centroid for the 12 marks. आता यात तुम्हाला सांगितलं 40-60 चा फिनॉमिना असेल, 60% हे तुमचं न्यूमेरिकल्स असतील, 40% फक्त थिअरी असेल. टोटली न्यूमेरिकल बेस्ड सब्जेक्ट आहे. ओके, मीटिंग एंड झाल्यानंतर okay, so this is your marking scheme. Then regarding practicals, so your first practical is to identify various equipment related to applied mechanics. Okay, applied mechanics मध्ये कुठले कुठले प्रॅक्टिकल असेल ते आयडेंटिफिकेशन असेल. देन यूज ऑफ डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हील, सिंपल मशीन वरचे प्रॅक्टिकल्स हे. यूज ऑफ डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हील. देन यूज ऑफ सिंपल स्क्रू जॅक, जे तुम्हाला पॅरामीटर सांगितले. वी आर गोइंग टू calculate the total parameter regarding every machine. Then use of worm and worm wheel, single and double purchase crab, western differential pulley block. Then regarding force calculation, use of force table to determine resultant. सर्व फोर्सेसचं कॅल्क्युलेशन करून किती रिझल्टंट येईल तो समराइज करून एक रिझल्टंट आपण कॅल्क्युलेट करतो. सो दिस इज regarding the force table. Then use of force table to determine concurrent force resultant. Okay, then जे आपण analytical calculate केलं, again calculation for the graphical method, determine resultant by the graphical method. त्याचे दोन प्रॅक्टिकल्स आहे. then law of machine, then Lami's theorem, then reaction, बीम वरती किती टाइपची रिएक्शन कुठे अप्लाय होते ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आणि कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन वरती, बॉडी हॉरिझॉन्टल प्लेन वरती असल्यानंतर किंवा इन्क्लाइन प्लेन असल्यानंतर किती अमाउंट ऑफ फ्रिक्शन तयार होतं, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर मेकॅनिक्स थिअरी अँड प्रॅक्टिकल सिलेबस. ओके.